शोमरोन डोंगरावर असणाऱ्या बाशानाच्या गायींनो, ज्या तुम्ही दीनास नाडिता, गरीबास ठेचिता व आपल्या धन्यास म्हणता, आणा आम्हास पिऊ द्या, त्या तुम्ही हे वचन ऐका. प्रभू परमेश्वराने आपल्या पवित्रतेची शपथ वाहून म्हटले, पहा, असे दिवस तुम्हास येत आहेत की तुम्हास आकड्यांनी ओढून नेतील. शिल्लक राहिलेल्यास मासे धरण्याच्या गळांनी ओढून नेतील. एकी पुढे एक अशा तुम्ही तटाच्या भगदाडातून नीट बाहेर चालत्या व्हाल व हर्मोनात जाऊन पडाल, असे परमेश्वर म्हणतो. बेथेलास जाऊन पातक करा, गिलगालास जाऊन पातकाची वृद्धी करा. प्रतिदिवशी सकाळी आपले यज्ञ अर्पा, दर 3 दिवसांनी आपले दशमांश आणा. खमीर घातलेल्या भाकरींची अर्पणे, ईशोपकार स्मरणासाठी होमरूपे अर्पा. स्वसंतोषाने केलेल्या अर्पणांचा पुकारा करा, ती सर्वांस ऐकवा. इस्रायल वंशजहो, तुम्हास हे आवडते, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मी तर तुम्हास तुमच्या सर्व नगरात दातांची स्वच्छता दिली व तुमच्या सर्व स्थळी भाकरीची वाण पाडिली, तरी तुम्ही मजकडे वळला नाही, असे परमेश्वर म्हणतो. कापणीला अद्यापि 3 महिने आहेत, तोच पाऊस तुम्हाकडे जाऊ नये म्हणून मी तो आवरून धरिला. तो एका नगरावर पडावा, एकावर पडू नये, असे मी केले. एका शेतावर पाऊस पडला, एका शेतावर पडला नाही, ते सुकून गेले. 2-3 गाव पाणी पिण्यासाठी एका गावात पडत झडत गेले, त्यांची तृप्ती झाली नाही. तरी तुम्ही मजकडे वळला नाही, असे परमेश्वर म्हणतो. तांबेरा व भेरड ह्यांच्या योगे मी तुमचे ताडण केले. तुमचे बाग, तुमचे द्राक्षीचे मळे, तुमची अंजिरांची झाडे व तुमची जैतून झाडे कुरतुडणाऱ्या टोळांनी खाऊन टाकली. तरी तुम्ही मजकडे वळला नाही, असे परमेश्वर म्हणतो. मिसर देशातल्या प्रमाणे मी तुमच्यात मरी पाठविली. तुमचे तरुण पुरुष तुमच्या घोड्यांसह मी तरवारीने वधिले आहेत. तुमच्या छावणीतील दुर्गंध थेट तुमच्या नाकात जाईसे मी केले. तरी तुम्ही मजकडे वळला नाही, असे परमेश्वर म्हणतो. देवाने सदोम व गमोरा यांचा नाश केला, तसा तुमच्यातल्या काही जणांचा नाश केला आहे. तुम्ही अग्नीतून काढिलेल्या कोलितासारखे झाला, तरी तुम्ही मजकडे वळला नाही, असे परमेश्वर म्हणतो. ह्यास्तव हे इस्रायला, मी तुला असेच करीन, मी तुला असेच करीन. म्हणून हे इस्रायला, आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध ऐस. कारण जो पर्वत निर्माण करीतो, वारा उत्पन्न करीतो, मनुष्याच्या मनातील विचार काय आहेत
याची त्याला जाणीव करून देतो, जो प्रभात अंधकारमय करीतो आणि पृथ्वीच्या उच्च स्थलांवर चालतो. त्याचे नाम परमेश्वर, सेनाधीश देव हे आहे.